तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता महाराष्ट्रात पुन्हा चिंता वाढली आहे। नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आता ठाण्यात आढळल्यानं सध्या खळबळ माजली आहे। 19 वर्षीय तरुणीला आता नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे आणि वाढत्या धोक्यामुळे सध्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सुद्धा गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाढल्याचं समजतंय आणि नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानं सध्या खळबळ माजली आहे। कशा प्रकारे सध्या ह्याचा वावर फैलाव होतोय? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये पहिला रुग्ण सापडलेला आहे। जेव्हा कोरोनाची साथ आली होती तेव्हा पहिला रुग्ण हा पुण्यामध्ये सापडला होता आणि त्यानंतर जे लॉकडाऊन असेल किंवा इतर काही प्रतिबंधात्मक उपाय असतील हे प्रशासनाने सुरू केले होते। प्रशासनाकडनं उपाययोजना सुरू आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरू होत्या, पण आता ठाण्यात पहिला रुग्ण सापडलेला आहे आणि शिवाय आता नाताळच्या सुट्ट्या आहेत, 31 डिसेंबर येतोय। या दृष्टिकोनातून प्रशासन आता कशा पद्धतीने आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करताय, कोणते नियम काटेकोरपणे अंमलबजावणी करताय हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गोव्यात देखील 17 ते 18 जणांना लागण झाल्याची पॉझिटिव्ह झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। याच दृष्टिकोनातून आता गोव्यामध्ये देखील नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आताचा हा जो नवीन व्हेरिएंट आहे तो अति धोकादायक असल्याचं तज्ञांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे आता प्रशासनावर ही मोठी जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळणं आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत या सगळ्या गोष्टी हाताळणं ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।